तपोवनातून तुझ्या उजळली संत जनांची वाणी. तपोवनातून तुझ्या उजळली संत जनांची वाणी. मातीमधून तुझ्या उजळल्या नवरत्नांच्या खाली. सर्वप्रथम या महाराष्ट्राच्या वैभवशाली मातीला माझा मानाचा नमस्कार. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री शाहू महाराज, भारतीय संघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, माता जिजाऊ, माता रमाई, माता भीमाई, माता अहिल्यादेवी होळकर, त्याचप्रमाणे अखिल भारतीय विश्वामध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुता व न्याय हक्कासाठी अखंडितपणे लढा देणाऱ्या या तमाम राष्ट्रपुरुषांना व तमाम राष्ट्रमातांना आपल्या टाळ्यांच्या गजरात प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे दीपस्तंभ अकॅडमीचे अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष माननीय रवींद्र पवार सर, तसेच संचालिका सबुरीताई पवार, तसेच व्यासपीठावरील सर्वजण उपस्थित मान्यवरांचे प्रथमतः मी आभार मानतो. माझा विषय आहे यशाचा मार्ग. यश आणि अपयश हे नेहमी सारखंच असतं, नेहमी आपण ऐकत असतो. यश आणि अपयश हे सर्व सारखंच असतं हे आपण मानत असतो. त्याचा मार्ग आणि कृती ही सगळं सारखीच असते, पण फक्त विषय असतो प्रयत्न आणि धैर्याचा. मी ह्या गोष्टीवर सांगू इच्छितो तुम्हाला. जर एक आई होती घरात, स्वयंपाकघरात आई होती. आई आणि लहान मूल तिचं बाहेर खेळत होतं. नंतर एक रूम मध्ये अंधारी खोली होती. अंधाऱ्या खोलीमध्ये बाळ असतं, ते खूप निरागस असतं. निरागस बाळाला कुतूहल असतं की अंधारात काय आहे, अंधारात काय आहे. मग ते बाळ त्या अंधाराकडे जायला धसावतं, पण आई तिकडे धावत धावत जाते आणि बाळाला म्हणते, बाळा तिकडे नको जाऊ, तिकडे भोगडी आहे. पण परत आणून तिथे बसवते. नंतर ते बाळ परत पुन्हा त्या अंधाराकडे जातं, पण परत ती आई काय करते, त्याला घेऊन येते, म्हणते तिकडे भोगडी आहे. आज ते बाळ 30-35 वर्षाचं झालंय, ते अजून अंधारात जात नाही, कारण की काय म्हणतंय, तिथं अंधार आहे, तिथं भोगडी, तिथं भोगडी आहे. असंच आपल्या राजमाता जिजाऊंनी शिवरायांबद्दल केलं असतं तर आज स्वराज्याचं निर्माण झालं नसतं. यश मिळवायचं असेल तर कुठेतरी आपली प्रयत्न आणि धैर्य खूप कामाला येतं. त्यानंतर मी अजून एक उदाहरण देऊ इच्छितो. थॉमस एडिसन. एडिसन हे बधीर होते, कर्णबधीर होते. कर्णबधीर असताना ते शाळेत जात होते. शाळेत त्यांना पहिल्यांदा कोणी घेत नव्हतं, मतिमंद म्हणायचे त्यांना. शिक्षक त्यांना शिकवायचे. शिकवता शिकवता त्याला काही ऐकायलाच येत नाही, त्यामुळे त्याला काही समजत नाही. त्यामुळे तो तसाच बसून राहायचा. एकदा वर्ग शिक्षिकेने घरी जाताना थॉमस एडिसनला एक चिठ्ठी दिली आणि ती म्हणली, घरी जाऊन आपल्या आईला दे. आईला दिल्यानंतर घरी जाऊन तो आईला चिठ्ठी देतो, ही मला वर्ग शिक्षकांनी माझ्या चिठ्ठी दिलेली आहे. चिठ्ठी दिल्यानंतर चिठ्ठी आई वाचते आणि तिथे वर्ग शिक्षिकेने लिहिलेलं असतं की तुमच्या मुलाला, तुमच्या पाल्याला कोणीही शिकवू शकत नाही, तो मतिबंध आहे, जगातील कोणताही शिक्षक त्याला शिकवू शकत नाही. आईच्या डोळ्यात चटकन पाणी आलं. थॉमस एडिसनने कुतूहलाने विचारले, आई काय झाले? पण आईने ते काही नाही सांगितलं. ते सांगितलं की तू खूप हुशार आहे, तू खूप हुशार आहे, तू सर्वांपेक्षा खूप हुशार होते आणि तुला ग्रास्पिंग पॉवर जास्त आहे, तुला आकलन करण्याची क्षमता जास्त आहे, त्यामुळे त्यांना शिकवण्यासाठी अडचण येत आहे. उद्यापासून तुला घरीच ठेवून त्यांना जोपर्यंत आकलन होत नाही तोपर्यंत मी तुला शाळेत पाठवणार नाही. दुसऱ्या दिवसापासून आई त्याला शिकवायला लागली. शिकवता शिकवता 40 वर्ष झाली. थॉमस एडिसन मोठा झाला. त्याची आई 40 वर्षाचा असताना त्याची आई स्वर्गवासी झाली. कुतूहलाने त्यांनी पेटीकडे गेला. त्या पेटीमध्ये ती चिठ्ठी ठेवली होती आणि ती चिठ्ठी वाचली तेव्हा त्याच्या डोळ्यात चटकन पाणी आलं. तेव्हा त्याच्या आईने विचार केला असता की माझ्या मुलाला वाळीत टाकण्यात आलं आहे, त्याला मतिमंद म्हणण्यात आहे, तर आज आपल्याला लाईटचा शोध मिळाला नसता. आज आपल्याला लता मंगेशकरांसारखी
कुसुमाग्रजांसारख्या कविता आपल्याला ऐकायला भेटल्या नसत्या जर लाईटचा शोध लागला नसता. तर यश आणि आपण या दोघांमध्ये एकच गोष्ट आहे, भीती. या भीतीला तुम्ही दूर करून टाका, यश नक्की तुमच्या पदरात पडेल. यश नक्की पदरात पडेल. एवढं बोलून तर मी एवढे सांगू इच्छितो, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. हौसलों से कुछ नहीं, पंखों से कुछ नहीं होता यारो, हौसलों से उड़ान होती है. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.